अँगल पाहिजे तुला? यो आमचा असा यो आहे. येस. चीज क्रीम पास्ता. कैऱ्या लागायला सुरुवात झाली. स्ट्रेस, मायग्रेन, पेन. कसं लागतंय? छान. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग बहन लोग. जरा वेगळं साऊंड झालं ना. मी नाही शिव्या देत, मी कधीच नाही. मला आवडत पण नाही. म्हणजे ज्या आई बहिणीवरून दिल्या जातात ना, माझं डोकं फिरतं. कुमारच्या पण तोंडून निघते कधीतरी, मी भडकते मग त्याच्यावर. मला नाही, सहनच होत नाही मला. असो, बेडावरती आहे. आमच्या बेडवरती माणसं कमी आणि अंथरुणच जास्त, ती पण अशी जड जड मोठी मोठी. बापरे. काल रात्री मी सांगू शकते तुम्हाला की मला जरा बरी झोप लागली जखम झाल्यापासून. कारण पेनकिलरचा असर उतरला की ठणका चालू, आणि मग झोप कसली लागते तर ठणकांमध्ये. बट काल मी बेटर झोपले थँक्स टू दिस थिंग. अगारोचा सुप्रीम आय मसाजर. आतमधलं हे कुशनिंग आहे ना, इट्स रिअली सॉफ्ट, कम्फर्टेबल एकदम. पट्टा हा इलॅस्टिक आहे, त्याच्यामुळे आपल्या डोक्याचा साईज किती पण असला तरी पण हा परफेक्ट बसतो. प्लस आपण इथून हा बेल्ट ॲडजस्टमेंट करू शकतो, फोल्ड होतो, फ्लेक्झिबल आहे. इथे चार्जिंग करू शकता. चार्जिंगसाठी कॉर्ड पण मिळते, ही वाली कॉर्ड मिळते. हे बघा, इकडे पॉवर बटन दिलेलं आहे. लॉंग प्रेस केलं की चालू होतं. ऐकलं, पचका नको करू माझा. ऐकायला आलं? त्यांनी सांगितलं वेलकम युअर आय मसाजर इज रेडी. इकडे ब्ल्यू लाईट पेटते, लॉंग प्रेसनी ऑन होऊन जातं. येस, यू कॅन सी दॅट मुवमेंट राईट. मी या मोडवर मसाज करत बसले होते काल रात्री. बाकी पण बऱ्याच सेटिंग आहेत, लेट मी टेल यू. सॉफ्ट मोडमध्ये मिळतं लो प्रेशर, म्युझिक आणि हीट. स्ट्रॉंग मोडमध्ये मिळतं हीट, व्हायब्रेशन, म्युझिक आणि हाय प्रेशर. रिलॅक्स मोडमध्ये मिळतं एअर प्रेशर आणि म्युझिक. स्लीप मोडमध्ये मिळते हीट. वेकअप मोडमध्ये मिळतं व्हायब्रेशन आणि म्युझिक. तर हे पाचही मोड चेंज करण्यासाठी आपल्याला पॉवर बटनच प्रेस करायचं आहे. कॉम्प्रेशनमध्ये पण आपल्याला 3 लेवल्स मिळतात. पहिली नो प्रेशर, दुसरी सॉफ्ट प्रेशर आणि तिसरी स्ट्रॉंग प्रेशर. हे सेकंड बटन आहे व्हॉल्यूमसाठी, मर्जीनुसार व्हॉल्यूम कमी जास्त आपण करू शकतो. हे बटन आहे हीट लेवलसाठी, ते पण आपण ॲडजस्ट करू शकतो. ऑसिलेटिंग प्रेशर आणि रिदमिक मसाजमुळे आपला मेंटल स्ट्रेस, मायग्रेन, पेन, फिजिकल फटीग या सगळ्यापासून रिलॅक्स व्हायला होतं. यामध्ये इनबिल्ट सूदिंग म्युझिक आहे. पण जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं एखादं म्युझिक ऐकायचं असेल तरीसुद्धा ब्ल्यूटूथ पेअरिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे. 15 मिनिटांचा ऑटो शट ऑफ पण आहे. अदरवाईज तुम्ही पॉवर बटन लॉंग प्रेस करून मसाजर बंद करू शकता. तुम्हाला कुशनची मूव्हमेंट दिसत असेल इथे. कोणीतरी आपल्या डोळ्यांखालून वरून डोळ्यांच्या अवतीभोवती मसाज करतं असं फील होतं आणि ते खूप रिलॅक्स करतं, आपल्याला स्ट्रेसपासून रिलॅक्स करतं. त्याच्यामुळे आय विल रेकमेंड दिस प्रॉडक्ट टू ऑल ऑफ यू. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. एक गोड बातमी आहे. नेहा आणि सुयोग आता एका कोणत्या छानशा बाळाचा आईबाबा होणार आहे. बेबी शॉवर सेरेमनी 12 वाजताचा टाईम होता, आम्हाला इथेच 12:30 झालेत. पण बघूया, जेवण वगैरे आहे तिकडे, रेडी झालंय, निघतोय आता. कैऱ्या लागायला सुरुवात झाली आहे, पण हा वाला जो आंबा आहे ना तो तेवढा गोड नाही आहे. त्याचं लोणचं बिंचसाठी वापरला तरच. मला जरा सांभाळून चालायला लागणार आहे, कारण की बँडेज सगळं सोडलं आहे मी. आज मला सांगितलं होतं सकाळी लवकर आंघोळ करून बँडेज सोड, जरा ती जखम बऱ्यापैकी सुकू दे आणि मग एक फेरी डॉक्टरकडे मारायची आहे. सो मी सकाळी सोडलं आहे ते. त्याच्यामुळे आता मला जरा सांभाळून पाऊल टाकायला लागणार आहे. अरुण पण तिथे नाचलं नाही पाहिजे. आत्तापर्यंत बँडेज होतं, एव्हरी डे अरुचं त्याच्यावर पाय पडायचा. एव्हरी डे मी किती सांभाळून लागले तरी पण. आता तर त्याच्यावर कवर पण नाही आहे, त्याच्यामुळे आय नीड टू बी मोर केअरफुल. वेल लेट्स सी. तिकडे आता मी चप्पल पण अशी घातली आहे जी जरा सुटसुटीत आहे म्हणून. चला आपण जाऊया बेबी शॉवरला. तिथे लागलं, तिथे लागलं. असू दे, आपण सुयोग काकांकडून आईस्क्रीम मागूया. अरुला 2-2 आईस्क्रीम. हा सुयोग काका, ओके. चल जाऊया.
नाही मग रडायची नाही. हा आपण त्याला घरी आल्यावर आपण औषध लावू. ओके. आशिष आणि स्नेहल काय बोलतो? कसा आहेस? मस्त. खूप दिवसांनी दिसलास. खूप दिवसांनी प्रोग्राम असल्यावरच येणार. बरोबर आहे. आणि इकडे स्नेहल आहे. अगं छान दिस. तू छान दिस. अजून एक कपल जॉईन झालंय. नितीश ही मनाली कशी आहे? एक सुंदर गाणं परफॉर्म करतोय मी आणि त्या गाण्याच्या सुरुवातीनेच या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. गोविंदा गोपाळा लागे जीवाला तुझा चाळा. Daddy Shark. त्यानंतर भरली गेली स्नेहाची ओटी आणि चिल्ली पिल्ली काही स्टेज सोडत नव्हती. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी काही स्टेज सोडला नाही. आरूला पण मज्जा येत होती तिथे पायऱ्यांवरती आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला आम्ही आहोत ना आया. त्याच्यात बटाट असतं. मी नाही खाऊ शकत. आजकाल डॉक्टर सांगतात सगळं खा कारण की ते तशा गोळ्या देतात. पण तरी आपलं पथ्य पाळलेलं बरं. आज आपण डॉक्टरकडे आता फेरी मारूया. जे सकाळी आपण जाणार होतो ते आत्ता जाऊ. कार्यक्रम आटोपून निघालो. घर जवळच होतं व्हेन्यूपासून म्हणून मनाली आणि नितीशला म्हटलं घरी चला. पहिल्यांदाच ते आले होते घरी म्हणून म्हटलं मनालीला काहीतरी छोटीशी भेट होऊया. कुठला अँगल पाहिजे तुला? नितीश पण दिसतोय. बस 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 बस. वाईट नको वाटायला तुला.
सेपरेट देऊ पिशवी? आम्ही आलेलो डॉक्टरकडे. त्यांनी केलं पायाचं डॉक्टर म्हणाले बऱ्यापैकी रिकवर झाली आहे जखम. ड्रेसिंग केलंय परत एकदा. ते अजून आता 3-4 दिवसांनी सोडायला सांगितलंय. त्याच्यानंतर रेग्युलरली क्रीम लावायला दिलेली आहे. नख येण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे नख येईल म्हणाले. येऊ शकतो. अजून मला दुखतं ना, त्याच्यामुळे त्यांनी पेन किलर्स म्हणजे टॅबलेट्स दिल्यात. आरूचा रोजचा पाय पडणार म्हणजे पडणारच त्या नखावर. मग काय नाही दुखणार मला. ते जेवढं बरं होतंय तेवढं परत ते रक्त येते, बरं होतंय रक्त येते, बरं होतंय रक्त येते. मग काय करणार. अहो पास्ता बनवतायत. आज आपण अहोंची पास्ताची रेसिपी बनवूया, बघूया. हा पास्ता लिटिल जॉईसचा आहे कारण आरू पण खाईल. सो हा ऑलरेडी आम्ही पाण्यात थोडंसं मीठ टाकून उबवून घेतलाय, शिजवून घेतलेला आहे. आता पुढची ग्रेव्ही. आमच्याकडे मेजर काही नाही आहे पास्ताचे इन्ग्रेडियंट्स, सो आमच्याकडे जे आहे आम्ही ते वापरतोय. थोडासा पावभाजी मसाला टाकलाय. वी हॅव ॲडेड क्रीम इंटू इट, अमूल क्रीम, फ्रेश क्रीम, अ चीज स्लाइस इंटू इट, चीज क्रीम पास्ता. त्याच्यानंतर काय टाकलं, जरासं मीठ, साखरेचे 2 दाणे, जस्ट 2. अँड नाव विल बी ॲडिंग मेयोनीज सगळ्यात शेवटी. मग अजून काय अजून ॲडेड बाकी आहे. जिरे पूड झालं सगळं. झालं ना. आपण चीज टाकलंय. हां, थोडंसं अमूल बटर टाकलं. अमूल बटर. हां, काय श्रीखंड नाही हो, आणि त्याला हवंय. कसं लागते सोनू? छान झालंय. डॅडाने छान बनवलंय. ए बेटा, 2 मिनिटं. आवडलं? कसं वाटतंय? कसं लागतंय? छान छान.